विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 1997 साली बघा मी लिहितोय इथं 1997. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की हे मी का लिहिलंय? तर सांगतो. या वर्षी मी 12वी ची एक्झाम दिली होती. जसं आता तुमच्या परीक्षेला महिना उरलाय ना, तसं माझ्या वेळेस सुद्धा जेव्हा महिना उरला होता ना, मी तणावात होतो. तेव्हा आमच्या सरांनी, मी नवीन क्लास जॉइन केला होता बरं का. त्या सरांनी सांगितलं, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मी सरांना म्हटलं, "मला काहीही येत नाही. मी 0 लेव्हलला आहे." सर म्हणले, "असू दे, काहीही काळजी करायची नाही. पण कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं, व्यवस्थित लेक्चर फॉलो करायचं आणि नंतर मला विचारायचं का नाही जमणार म्हणून. जमणार. मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या, पॉइंट असा आहे, जसं माझ्यात चेंज झाला होता. मला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये केमिस्ट्रीतच सगळ्यात जास्त मार्क होते. 75 पेक्षा जास्त काहीतरी मार्क होते आणि किती मार्क होते ते माझ्यासाठी. 0 लेव्हलला होतो मी. मग तुम्हाला सांगू का? नीट लक्ष द्या. मी अगदी असं म्हणतो ना आपण प्रोफेशनल वेनं शिकवणार नाहीये लेक्चर लक्षात घ्या. बिलकुल नाहीये. मग असं ट्रेडिशनल वेनं पहिला असं ओळीनं घेईन मी असं पण काही नाहीये. मला जे पाहिजे ते मी तुम्हाला शिकवणार आहे, जे गरजेचं आहे ते. ओके. सुरुवात करूया का? कॉन्फिडन्स ठेवणार ना? शेवटपर्यंत लेक्चर बघा अशी रिक्वेस्ट करण्याची वेळ माझ्यावर आलीच नाही पाहिजे. तुम्हाला बघायचंय जर तुम्ही 0 लेव्हलला असाल तर. तुम्हाला येतंय सगळं तर प्लीज यात वेळ घालवू नका. पण तुम्हाला करायचंय ऑर्गॅनिक, पैकीच्या पैकी मार्क पाडायचे आहेत. बरं, बोर्डसाठी जेव्हा आपण ऑर्गॅनिक करू, सीईटीतले 10 मार्क फिक्स आहेत लक्षात घ्या. सुरुवात करूया. स्टार्टलाच मी हे काय घेतलंय सांगतो. दिसतोय डबल बॉन्ड तुम्हाला? दिसलाय. अल्कीन आहे ते. अल्कीन. कार्बन-कार्बन डबल बॉन्ड आहे. पण या डबल बॉन्डच्या या बाजूला 1 कार्बन आहे आणि या बाजूला 2 कार्बन आहेत. मग अशा अल्कीनला म्हणायचं सिमेट्रिकल अल्कीन. नाही, अनसिमेट्रिकल अल्कीन. आलं का डोक्यात तुमच्या? म्हणजे पहिला पॉइंट मी क्लिअर केला. आता अल्कीनचे 2 टाइप कुठले सांगा? सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल. ओळखायचं कसं? आता मी समजा असा इथं 4 कार्बन घेतले आणि इथं डबल बॉन्ड जर घेतला, इकडं 2 कार्बन आहेत, इकडं 2 कार्बन आहेत. जर कार्बन काउंट सेम असेल डबल बॉन्डच्या दोन्ही बाजूला, तर ते सिमेट्रिकल अल्केन बरं का रे बाळांनो. आणि असं सेम नसेल तर अनसिमेट्रिकल अल्केन. मग जेव्हा अनसिमेट्रिकल अल्कीनमध्ये तुम्ही HBr ॲड करणार ना, तेव्हा एडिशन रिएक्शन होते. आणि ह्या HBrमध्ये ब्रोमीन हा निगेटिव्ह पार्ट असतो बरं का आणि हायड्रोजन हा पॉझिटिव्ह पार्ट असतो. पोलॅरिटी. मग हा निगेटिव्ह रिएजंट गेट्स अटॅच्ड टू दॅट कार्बन एटम which carries less number of hydrogen atom. बघा हा डबली बॉन्डेड 2 कार्बन एटम आहेत. इकडे 2 हायड्रोजन आहेत, इकडे 1 आहे. म्हणजे इकडं कमी आहे ना, तिथं तो ब्रोमीन अटॅच होणार. म्हणजे मला कार्बन, कार्बन, कार्बन मधल्या कार्बनला ब्रोमीन अटॅच होणार. डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड होणार आणि इकडे एक हायड्रोजन वाढणार. बाकीचं H3 आहे तसं. काय तयार झालंय? तयार काय झालंय? आता सांगतो. रिएक्टंट कोण होता? ते आलं पाहिजे. प्रॉडक्ट त्याचं नाव आलं पाहिजे. ही ऑर्गॅनिकची मेन रिक्वायरमेंट आहे. पण थांबा ना. पहिल्यांदा अल्कीन ओळखता आलं, ओळखता आलं. त्याच्यानंतर ते सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे ओळखता आलं, ओळखता आलंय. बरं सगळ्यात महत्वाचं की जे तयार झालंय त्याचं नाव सांगतो 1, 2, 3. 2 ब्रोमोप्रोपेन. चला आय-यू-पी-एस-सी पण कळालं नंबरिंग. आता आय-यू-पी-एस-सी म्हणलं की डिटेल नंबरिंग आहे बरं का. पण लागेल तसं करत जाऊया ना. सांगतो. समजून घेण्याचा प्रयत्न करा. 2 ब्रोमोप्रोपेन आहे. 2 ब्रोमोप्रोपेन पण हेच स्ट्रक्चर मी असं काढतोय बघा CH3, CH आणि दुसऱ्या कार्बनला मिथिल जो ग्रुप आहे तो वर लिहिला आणि ब्रोमीन जरा वर लिहिलं. ओके. मग झाली का आयसोचेन. मग हे आहे आयसोप्रोपिल ब्रोमाइड. जर इथं OH ग्रुप असता तर आयसोप्रोपिल अल्कोहोल. क्लोरीन असतं तर आयसोप्रोपिल क्लोराईड. चला शॉर्ट नोटमध्ये काय करा, तुम्ही लक्षात घ्या. आता हे लक्षात ठेवायचंय, लिहून काढायचंय, की अल्कीनची रिएक्शन HBr बरोबर झाली, की काय होतं अल्किल हलाइड तयार होतं. पण थांबा, मेजर प्रॉडक्ट घेतला होता रे मी इथं. मग मायनर काय असणार आहे? हा ब्रोमीन याला अटॅच झाला, हा हायड्रोजन इथं अटॅच झाला, की तो मायनर प्रॉडक्ट आहे. मग तो काय येणार? कार्बन, कार्बन, कार्बन आणि या कार्बनला ब्रोमीन पहिल्याच कार्बनला. 1 ब्रोमोप्रोपेन तयार होणार. 1 ब्रोमोप्रोपेन. ओके. चला आता इथं बघूया आपण दुसरा प्रश्न पण. ठीक आहे? दुसरा प्रश्न पण हां. नाही पण इथं काय लिहिलंय? पेरोक्साइड. वर जो रूल आपण वापरला ना, निगेटिव्ह पार्ट,
gets attached to that carbon atom which carries less number of hydrogen. हा जो रूल आहे तो मार्कोनिकॉप्स रूल आहे. चला लिहून काढा तो पण रूल. एक्सप्लेन मार्कोनिकॉफ रूल विथ एक्झाम्पल असं येऊ शकतो प्रश्न. एक्सप्लेन पेरॉक्साइड इफेक्ट किंवा अँटी मार्कोनिकॉफ्स रूल असं पण येऊ शकतो. मग आता मला सांगा, प्रोपीनच आहे, अनसिमेट्रिकलच आहे. कार्बन, कार्बन, कार्बन. आता होणार काय? ब्रोमीन या कार्बनला अटॅच होणार आणि तो 1 ब्रोमोप्रोपेन हा तुमचा मेजर आणि 2 ब्रोमोप्रोपेन हा मायनर जर पेरॉक्साइड असेल तर. सांगू का गंमत? पॅरॉक्साइड इफेक्ट हा फक्त HBr ला असतो. HI फसवलंय तुम्हाला इथं HI लिहिलंय पॅरॉक्साइड. मग सांगू का? मेजर प्रॉडक्ट अरे वाह! एकदम मजा येते बरं का लक्षात घ्या हा एम-सी-क्यू सॉल्व्ह करताना. करूया सॉल्व्ह? सांगा मला या रिएक्शनमध्ये ऑक्सिजनचा काय संबंध आहे? ऑप्शन कॅन्सल केला आपण. या रिएक्शनमध्ये ॲडिशन होणार अक्रॉस डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड होणार. ऑप्शन ए मध्ये डबल बॉन्ड कशासाठी ठेवलाय? ओके. आता 2 हायड्रोप्रोपेन का 1 प्रोपेन? सांगतो. लिहिलंय पॅरॉक्साइड. पण पॅरॉक्साइड इफेक्ट फक्त HBr ला आहे. त्यामुळे ही रिएक्शन मार्कोनिकॉफ्स रूल नुसार होणार. तेव्हा निगेटिव्ह पार्ट ह्यातला कोण आहे? आयोडीन गेट्स अटॅच टू दॅट कार्बन ॲटम व्हिच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. ऑप्शन सी करेक्ट आहे. चला मग आता एक पॉइंट आपण क्लिअर केला बरं का. अल्किल हलाइड तयार केलं अल्किन पासून. मग आता होमवर्क. मी अल्केन पासून अल्किल हलाइड तयार करू शकतो. मी अल्कीन पासून अल्किल हलाइड तयार करू शकतो. मी अल्कोहोल पासून सुद्धा अल्किल हलाइड तयार होऊ शकतं आणि अल्किल हलाइड पासून सुद्धा अल्किल हलाइड तयार होईल. म्हणजे आपल्याला बघा मेनली तयार करायचंय अल्किल हलाइड. बरं अल्किल हलाइड म्हणजे काय? लिहून घ्या पटकन. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. मोनो हॅलोजन म्हणजे त्यात एकच हॅलोजन पाहिजे. क्लोरीन, ब्रोमीन काही असू दे, पण एकच पाहिजे. 2-2 क्लोरीन आहेत, 2-2 ब्रोमीन चालणार नाही. ओके. आता मला सांगा, याचं क्लोरिनेशन किंवा ब्रोमिनेशन केलं की अल्किल हलाइड तयार होईल. क्लोराइड किंवा ब्रोमाइड. क्लोरिनेशनला लागते अल्ट्राव्हायोलेट लाईट. ब्रोमिनेशनला अॅल्युमिनियम ब्रोमाइड. हे चार्ट लिहून काढायचंय माझ्याबरोबर तुम्ही. बरं आता अल्किन तुम्हाला आठवतंय का? HBrHI आणि इथं लिहितोय पॅरॉक्साइड आणि आणखीन मार्कोनिकॉप्स रूल. पॅरॉक्साइड इफेक्ट फक्त कोणासाठी? HBr साठी, HI साठी नाही. आता इथं मात्र खरी गंमत आहे. अल्कोहोल. ओके, मग मी काय-काय लिहितोय बघा. अल्कोहोलची रिएक्शन PCl3, PCl5, SOCl2, HCl बरोबर झाली, की अल्किल क्लोराइड तयार होईल. त्याची रिएक्शन PbR3 आहे का चेक करा रे. PI3 पण आहे का चेक करा. HBr तर आहेच. HI बरोबर झाली तरी अल्किल हलाइड तयार होतं. पण याला मी स्टार करून ठेवतोय. अल्कोहोलची रिएक्शन HCl बरोबर इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस झिंक क्लोराइड. मग HCl आणि अनहायड्रस झिंक क्लोराइड म्हणजेच लुकास रिएजंट. व्हिडिओ बघताना तुम्ही हे सगळे पॉइंट नोट डाउन करायचे बरं का. चला चार्ट झाला आपला. बरं थांबा की अल्किल हलाइड पासून पण अल्किल हलाइड सांगतो. स्वार्ट्स रिएक्शन, फिंकेलस्टेन रिएक्शन तुम्ही जरा व्यवस्थित लिहा बरं का. सांगतो. जर तुम्हाला फ्लोराईड पाहिजे असेल तर स्वार्ट रिएक्शन. जर तुम्हाला जर तुम्हाला आयोडाइड फॉर्म करायचा असेल तर फिंकेलस्टेन रिएक्शन. ओके. विचारतात परीक्षेत. चला चार्ट काढून ठेवा. 4 ते 4 प्रश्नांची उत्तरं लिहा. आता हा काय प्रकार आहे? अल्किल हलाइड पासून तुम्हाला कुठले-कुठले प्रॉडक्ट मिळतायत ते बघा ना. पण या सगळ्या रिएक्शन या सबस्टिट्यूशन रिएक्शन आहेत. कसल्या आहेत? सबस्टिट्यूशन रिएक्शन. बघा, अल्किल हलाइडचं रिएक्शन जर ॲक्वियस NaOH किंवा KOH बरोबर झाली, की अल्कोहोल तयार होतं. काय तयार होतंय? अल्कोहोल. ठीक आहे. पण अल्किल हलाइडची रिएक्शन अल्कोहोलिक KOH बरोबर झाली, की मग अल्कीन तयार होतं रे बाळांनो, अल्कीन. या रिएक्शनला डिहायड्रो हॅलोजिनेशन म्हणतात. नोट डाउन करून ठेवा. अल्किल हलाइडची रिएक्शन मॅग्नेशियम मेटल बरोबर झाली, की ग्रिग्नार्ड्स रिएजंट तयार होतं. चला नोट डाउन करून ठेवा. पण अल्किल हलाइड पासून प्रॉडक्ट कुठले मिळतायत? अल्कोहोल मिळतंय. इथर, इस्टर, अमाइन, नायट्राइल, आयसोसायनाइड.
अल्किल नायट्राइल NO2 KNO2 बरोबर रिएक्शन झाल्यावर बरं का लक्षात ठेवा. आणि AgNO2 बरोबर झाल्यावर नायट्रो अल्केन. बघा, अल्किल नाइट्राइट म्हणलं की ऑक्सिजनशी बॉन्ड आहे. आणि नायट्रो हे सगळं परीक्षेत येणार. सगळंच नाही येणार. हे सगळ्यातला कुठलातरी एक पॉइंट येणार, येणार, येणार लक्षात घ्या. येणार. ओके. बरं, आता व्हिडिओ पॉज करणं गरजेचं आहे आणि 10 वेळा लिहिलं पाहिजे. हो, 10 वेळा लिहिलं पाहिजे. पण तुम्हाला सांगतो, अजून एक रिएक्शन दिसत नाहीये, ते मी लिहितो. अल्किल हॅलाइडची रिएक्शन सोडियम मेटल बरोबर झाली, की अल्केन तयार होतं. वुड्स रिएक्शन. वुड्स रिएक्शन. पण जर मी इथं अरिल घेतलं, तर फिटिक. एक अल्किल हॅलाइड, एक अरिल हॅलाइड घेतलं, की वुड्स फिटिक. मग वुड्स आता एक काम करूया ना, या टॉपिक मधल्या नेम रिएक्शन्स कुठल्या-कुठल्या जरा लिहून काढा ना. मी तुम्हाला सांगतो वुड्स रिएक्शन आहे. ओके. वुड्स फिटिक रिएक्शन आहे, फिटिक रिएक्शन आहे, फिंकलस्टीन रिएक्शन आहे, स्वाट रिएक्शन आहे. पाच ना. पण थांबा, फ्रीडेल क्राफ्ट अल्कायलेशन पण आहे. फ्रीडेल क्राफ्ट अल्कायलेशन आहे. फ्रीडेल क्राफ्ट असायलेशन पण आहे. प्लीज लक्षात घेण्याचा प्रयत्न करा आणि लिहा. थांबा. आपण आता इंटरेस्टिंग पार्टकडे वळणार आहोत. लक्ष द्या. द बेस्ट इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे एमसीक्यूज किंवा प्रश्न. द बेस्ट मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल फ्लोराइड स्वार्ट्स रिएक्शन. अरे, किती वेळा विचारला पाहिजे हा प्रश्न सीईटी मध्ये? तुम्ही विचार करू शकत नाही, इतका रिपीटेड क्वेश्चन आहे. नायट्राइल तयार करायचं आहे. ब्यूटॅन नायट्राइल, ब्यूटॅन नायट्राइल बरं का. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करू? जरा इथं करायला पाहिजे होतं एक्सप्लेन, मी लक्ष द्या. थांबा. नायट्राइल. ओके. एक डोक्यात घ्या. ब्युटॅन नायट्राइलसाठी अल्किल नायट्राइलसाठी ओके, याची रिएक्शन केसीएन बरोबर होते. कशावर होते? केसीएन. मग एक कार्बन वाढतोय. एक कार्बन वाढतोय. तुम्हाला ब्युटॅनमध्ये 4 कार्बन 4 आहेत. म्हणजे याचा अर्थ तुमच्या रिएक्टंटमध्ये कार्बन 3 पाहिजेत. ब्यूट लिहिलंय चुकीचं. ब्यूट लिहिलंय चुकीचं. ओके. एन प्रोपिल क्लोराईड. आता सगळ्यात महत्वाचं, ओके, तुम्हाला अल्किल हॅलाइड पाहिजे ना, मग हे प्रोपॅनॉल कशासाठी? हे अल्कोहोल आहे. म्हणजे मी तुम्हाला काय शिकवलं एमसीक्यूज मध्ये? ऑप्शन विचार करून कॅन्सल करायला शिका. जमलं उत्तर. तर तुम्हाला बघा एन प्रोपिल क्लोराइड आहे. मग केसीएन प्रोपिल मध्ये ऑलरेडी स्ट्रेट चेन मध्ये 3 कार्बन, सीएन ग्रुप अटॅच होणार चौथा कार्बन आणि ब्युटॅन नायट्राइल तयार होणार. ओके, फिनिश. चला आता अजून हा प्रश्न बघूया. ही पण एमसीक्यूज आहे. ही पण एमसीक्यू. अरे वाह! ही आपली फेव्हरेट एमसीक्यू आहे वाटतं. नाही, नाही, नाही. एमसीक्यू नाहीये. हे 4 प्रश्न वेगळे-वेगळे आहेत. मी सांगतो. पहिला आपण हा बघूया. ही एमसीक्यू आहे. तुम्हाला वुड्स रिएक्शन नंतर हा प्रॉडक्ट मिळालाय. 2,2,5,5 टेट्रामेथिल हेक्सेन. टेट्रामेथिल हेक्सेन. हेक्सेन 6 कार्बन. 1, 2, 3, 4, 5, 6. दुसऱ्या आणि 5व्या कार्बनला 4 म्हणजे दुसऱ्या कार्बनला 1, 2, 3, 4 5व्या कार्बनला असे मिथिल ग्रुप आहेत. CH3, CH3, CH3 आणि CH3 समजून घ्या. आता मी काय शिकवतो माहितीये का? ही रिएक्शन वुड्स रिएक्शन आहे. सोडियम मेटल बरोबरची रिएक्शन आहे. ठीक आहे. मग तुम्हाला प्रॉडक्ट वरून रिएक्टंट ओळखायचं आहे. मग या केसमध्ये काय करायचं माहितीये का? प्रॉडक्ट लिहायचा आणि त्याला बरोबर मध्ये ब्रेक करायचा. बरोबर मध्ये. बघा सिमेट्रिकली ब्रेक केलंय की नाही मी त्याला? आणि ब्रेक केलेला पार्ट काढून टाका म्हणूया आपण आणि त्या ठिकाणी हॅलोजन घ्यायचा. मग ऑब्व्हियसली त्यांनी कुठला हॅलोजन दिलाय? क्लोरीन, क्लोरीन, क्लोरीन दिलाय. मग इथं मी लिहिणार क्लोरीन. इथं 3 हायड्रोजन येणार. इथं 2 येणार. असं कुठं स्ट्रक्चर दिसतंय का बघा? दिसतंय का बघा? मला पहिलंच दिसलं आणि तो तुमचा रिएक्टंट आहे. मग वुड्स रिएक्शनच्या प्रॉडक्ट वरून रिएक्टंट कसा ओळखायचा? की प्रॉडक्ट लिहायचा आणि त्याला बरोबर मध्ये ब्रेक करायचा. अर्धा पार्ट काढून टाका तिथं. त्यांच्या ऑप्शनमध्ये जो असेल तो हॅलोजन लिहून टाका ना. समजते ना? समजतंय. आता ऐका, इथं बघा, नीट लक्ष द्या. आपण जे स्टार्ट केलं होतं ना, तेच आहे तिथं प्रोपीन. एचबीआर पण पॅरॉक्साइड म्हणलंय. म्हणजे अँटी मार्कोनिकॉप्स होणारं एचबीआरला आहे तो. म्हणजे ब्रोमीन जिथं जास्त हायड्रोजन आहे तिथं जाणार. 1 ब्रोमोप्रोपेन. म्हणजे व्हिडिओची सुरुवात ज्यांनी बघितली व्यवस्थित त्यांना हे जमणार आहे. मग 1 ब्रोमोप्रोपेन म्हणजे अल्किल हलाइड आहे. त्याची रिएक्शन जेव्हा अल्कोहोलिक केओएच बरोबर होईल, तेव्हा परत अल्कीन तयार होईल. मग बी हा कोण आहे? परत अल्कीन आहे. म्हणजे हाच रिएक्टंट इथं परत रिजनरेट होणार. जमलं? स्कोर बुस्टर ओपन करा. 2004 पासूनच्या सगळ्या एमसीक्यूज बघा. ऑर्गॅनिक मध्ये
ऑर्गॅनिक मध्ये तुम्ही पाठीमागचे सगळे प्रश्न केले पाहिजे 2002 पासूनचे बरं का लक्षात घ्या. रिएक्शनच्या बाबतीतचे बरं का. आता इकडे बघा. हे PbR3 आहे बरं का. PbR3 मग अल्कोहलची रिएक्शन याच्यावर झाल्यावर अल्किल हलाईड तयार होतं, पण त्यात ब्रोमीन येणार आहे. म्हणजे ए जो आहे ना, हा इथं ब्रोमीन येणार. कोण येणार आहे? ब्रोमीन. पण इथं कोण आहे? मॉइस्ट Ag2O. मॉइस्ट Ag2O दिलंच नाही त्यांनी लक्षात घ्या. कारण तिथं पण अल्कोहल तयार होतं बरं का. समजून घ्या. अल्किल हलाईड इथं ब्रोमीन येईल आणि त्याची रिएक्शन Ag2O बरोबर झाल्यानंतर पुन्हा अल्कोहोल तयार होईल. म्हणजे सेम तुम्हाला परत मिळालं. आणि आता गंमत तुमच्या लक्षात येते का बघा? याचं उत्तर इथं आहे. मी प्रामाणिकपणे कबूल करतोय, की हे थोडंसं फास्ट होतंय. पण गरजेचं काय आहे? सुरुवात करणं. सुरुवात. हां. बघा ना, ही एक रिएक्शन जरी आजच्या लेक्चरमध्ये तुमची क्लिअर झाली, तर मी धन्य झालो लक्षात घ्या. वुड्स रिएक्शनमध्ये सोडियम मेटल वापरतात हे जर तुमच्या लक्षात राहिलं, तरी छान. वुड्स रिएक्शनमध्ये हायर अल्केन तयार होतंय. छान लक्षात घ्या. बघा ना, सोडियम मेटल आहे. मग वुड्स रिएक्शनमध्ये ह्याचा अजून एक मॉलिक्यूल मध्ये आपण ट्वाइस Na लिहिणार. मग माझी अपेक्षा काय माहितीये का, की तुम्ही पुस्तक उघडावं. हे सगळे पुस्तकातले प्रश्न आहेत. तेच सीईटी, तेच बोर्डात येतात हे ध्यानात घ्यावं. चार्ट तयार करावेत आणि प्रॅक्टिस करावी. ठीक आहे. मग आता बघा सोडियम आल्यानंतर हा क्लोरीन वेगळा होणार आणि हा ग्रुप इकडे असणार आहे तो आहे तसा तिथे अटॅच होणार आणि तयार होणार 2,2 5,5 टेट्रामेथिल हेक्सेन टेट्रामेथिल हेक्सेन. प्रयत्न कराल का रे बाळांनो प्लीज. आणि तरी तुम्ही वुड्स रिएक्शन सह्याद्री ट्युटोरियल सर्च केलं तरी जुना व्हिडिओ मिळेल. तो पण दी बेस्ट असणार आहे. ओके. बरं इथं काय बघा. नेम द रिएजंट युज्ड टू ब्रिंग अबाउट द फॉलोइंग कन्व्हर्जन्स. मी तुम्हाला हे आय-एम-पी क्वेश्चन दिलेत रे बाळांनो. हे सगळं तुम्हाला करायचंय. आता थोडंसं मी फास्ट सांगणार आहे. मला इथिल ब्रोमाइडचं कन्व्हर्जन इथॉक्सी इथेनमध्ये करायचंय. ऐका. जेव्हा ऑक्सी लिहिलंय ना, तेव्हा तो इथर आहे. इथर आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे. इथर. इथं 2 कार्बन असणारा ग्रुप आहे माझ्याकडं या अल्किल हॅलाइडमध्ये. ओके. पण मला दुसरा ग्रुप पण इथरचाच पाहिजे, म्हणजे इथेनचाच पाहिजे, म्हणजे 2 कार्बन असणारच पाहिजे. इथं 2 कार्बनचा एक ग्रुप मला मिळाला, पण अजून ग्रुपचा पण 2 कार्बन पाहिजेत. पण मला अल्किल हॅलाइडचं कन्व्हर्जन इथरमध्ये कसं करायचं हे आठवलं पाहिजे. मग अल्किल हॅलाइडचं कन्व्हर्जन इथरमध्ये करायचं असेल, तर सोडियम अल्कॉक्साइड बरोबर रिएक्शन. सोडियम अल्कॉक्साइड. ठीक आहे. मग C2H5ONa बरोबर रिएक्शन. म्हणजे बघा याची रिएक्शन C2H5ONa बरोबर झाल्यानंतर इथॉक्सी इथेन तयार होईल. ओके. सांगू का तुम्हाला मी? Google सर्च कशाला करताय? पुस्तकात ना विल्यमसन सिंथेसिस, नेम रिएक्शन मगाच्या नेम रिएक्शन मध्ये अजून एक वाढली. मग आजचं टार्गेट एवढंच आहे. विल्यमसन सिंथेसिस, वुड्स फिटिक, वुड्स फिटिक, फिंकलस्टॅन, स्वार्ट रिएक्शन, फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन, फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन. करताय? करताय? करा. प्लीज करा. बरं आता बघा 1 क्लोरोप्रोपेन अल्किल हलाईड आहे. नायट्रोमध्ये कन्व्हर्ट करायचंय रे. नायट्रोमध्ये तुम्हाला आठवतंय का? नायट्रोमध्ये कन्व्हर्ट करायचंय. AgNO2 बरोबर रिएक्शन. नायट्राइटमध्ये कन्व्हर्ट करायचंय. KNO2 बरोबर रिएक्शन. ओके. मग हे तर तुम्हाला कळलं. नायट्रो, AgNO2 बरोबर रिएक्शन. इथिल ब्रोमाइडचं इथिल आयसोसायनाइड. आयसोसायनाइडला आयसोसायनाइडला AgCN बरोबर रिएक्शन आहे का बघा? AgCN बरोबर रिएक्शन की आयसोसायनाइड. नुसतं सायनाइड म्हणलं की KCN. चला, हाच चार्ट इम्पॉर्टंट आहे. इथर बरोबर करायचंय, सोडियम अल्कॉक्साइड लागेल आणि त्यात किती कार्बन घ्यायचे ते प्रॉडक्टवर ठरवायचं. इस्टर बनवायचंय, सिल्वर कार्बोक्सिलेट लागेल म्हणजे सिल्वर ॲसिटेट, सिल्वर फॉर्मेट त्याप्रमाणे. अमाईन तयार करायचंय अमोनिया. एक्सेस घेतला तर बरं का, नाही घेतला ना तर प्रायमरी बी तयार होतं, सेकंडरी, टर्शियरी पण ते आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये बघणार आहे बरं का. बरं आता क्लोरोबेन्झीन टू बायफिनिल. फिटिक रिएक्शन. फिटिक रिएक्शन. कारण दोन्हीच्या दोन्ही बेन्झीन रिंग आहेत. एक बेन्झीन असते आणि एक अल्किल ग्रुप असतात. तर वुड्स फिटिक रिएक्शन. चला इथं एवढे प्रश्न केले, की जमलं काही उद्या आज हे करायचंय. ॲट एनी कॉस्ट तुम्हाला हे प्रश्न करायचे आहेत. ऑफलाईनला तर बदलून करून घेणार आहे लक्षात घ्या मी. करायलाच पाहिजे त्याशिवाय जेवायलाच देणार नाही लक्षात घ्या. का नाही करायचं? मग कधी करणार आहे? करायचंच लक्षात घ्या हे प्रश्न पाहिजेतच मला. प्रोपीन आहे
त्याचं प्रोपॅनॉल तयार करायचं. अरे! प्रोपेन तर अल्कीन आहे. प्रोपॅन 1 OL तर हे अल्कोहल आहे. टॉपिक आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. मग काय होणार? परत जी रिएक्शन आपण स्टार्ट केलं होतं तीच आहे. करा की HBr बरोबर त्याची रिएक्शन. पण इन प्रेझन्स ऑफ पॅरॉक्साईड करा. कारण मला प्रोपॅन 1 OL तयार करायचं आहे. मग अल्किल हलाईड तयार होईल पहिल्यांदा. मग त्या अल्किल हलाईडची रिएक्शन एक्वियस KOH बरोबर करा. एक्वियस किंवा aqueous NaOH किंवा मॉइस्ट Ag2O. मॉइस्ट Ag2O बरोबर करा. लक्षात घ्या तुम्हाला मिळेल. अरे, 1 मिनिट हां, थांबा. आपण गंमत बघितली का? इथं प्रोपॅन 2 OL आहे बरं का. मला प्रोपॅन 1 OL पाहिजे. ही रिएक्शन जरा वेगळी आहे बरं का. लक्षात घ्या. पण समजून घ्या, समजून घ्या. आता इथं बघा बेन्झीन अल्कोहोल टू बेन्झिल आहे. अरे, हे बेन्झील म्हणजे काय सांगतो. बेन्झील म्हणजे कार्बन CH2 ग्रुप अटॅच असणार आहे. मग ते बेन्झील. आता जरा होमवर्क हां. सायनाइड. आता होमवर्क. काय सांगू का होमवर्क? बेन्झील क्लोराईड Google सर्च करा. बेन्झॉइल क्लोराईड ते पण करा. बेन्झल क्लोराईड, बेन्झल ZAL ते पण बघा आणि गंमत तुम्हाला वेगवेगळे स्ट्रक्चर दिसतील. आता जे बोललो त्याला. चला मग होमवर्क देतोय. हे व्हिडिओ लेक्चर थांबवूया का आता आपण बऱ्यापैकी? चला हे महत्वाचं आहे. हे अतिशय इम्पोर्टंट शेवटचं बरं का. मला सांगा इथे तुम्हाला हॅलोजन किती दिसतायत? एकच आहे. म्हणजे थांबा इतकं कशाला म्हणजे इथून जाऊया. म्हणजे ते अल्किल हलाईड आहे. म्हणजे Aला 2 मॅच होतंय. पण आता गंमत सांगतो खूप इम्पोर्टंट आहे. CH2 डबल बॉन्ड CH असेल तर तो हा विनाइल ग्रुप आहे. इथं क्लोरीन लिहा. मग ते विनाइल क्लोराईड. त्याचं पॉलिमरायझेशन केलं की नाही पॉलिविनाइल क्लोराईड PVC तयार होतं. इथं OH लिहा. विनाइल अल्कोहोल. Br लिहा. विनाइल ब्रोमाइड. विनाइल ग्रुप कळाला का तुम्हाला? CH2 डबल बॉन्ड CH म्हणजे Cला मी नीट लिहिलं पाहिजे. कुठे आहे विनाइल? ओके, एक नंबर हां. म्हणजे हा जो आहे तो इथं आहे लक्षात घ्या. विनाइल ग्रुप आहे. पण थांबा. समजून घेण्याचा प्रयत्न करा. हॅलोजन या कार्बनला अटॅच आहे. त्याच्या शेजारी सगळे जर सिंगल बॉन्ड असतील तर तो sp3 हायब्रिडायझर आहे. पण तो कार्बन ज्या कार्बनला अटॅच आहे तिथे डबल बॉन्ड आहे म्हणजे तो sp2 हायब्रिडायझर जर असेल तर ते आहे अलील बानो. अलील म्हणजे बी हे 3 नंबरला मॅच होतंय. ओके. तर आता गंमत सांगू का? लास्टला तुम्हाला होमवर्क देतोय. चला इमिडिएटली चार्ट काढायचे तुम्ही. ओके. व्हिडिओ बघून झाला की चार्ट पाहिजेत मला. अल्किल हलाईडचे पाहिजेत चार्ट. ओके. आणि प्रिपरेशनचे आणि त्याच्यात मगाचे रिएक्शनचे सगळे चार्ट पाहिजेत. तुम्हाला आठवलंच पाहिजे. ओके. दुसरी गोष्ट जो होमवर्क दिला मी अगोदरच्या स्लाइड्समध्ये ते सगळं मला लिहून पाहिजे व्यवस्थित. ओके. हे सगळं आलं आणि मला तुमच्या कमेंटमध्ये पण हवंय बरं का, की लवकर नेक्स्ट पार्ट प्रोव्हाईड करा. मग दुसरा पार्ट लगेच मी अल्कोहल, फिनॉल इथर घेणार नाहीये. मी पी-वाय-क्यू सेशन घेणार आहे. पण त्यासाठी मला कमेंटमध्ये पाहिजेच, की सर HDA म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं पी-वाय-क्यू सेशन घ्या, घ्या, घ्या. मग दुपारीच व्हिडिओ अपलोड करेन, जर तुमच्याकडून चांगला रिस्पॉन्स मिळाला तर. नाही मिळाला तर? तरी अपलोड करणार आहे. मला माहिती आहे करून घ्यायचंय तुमच्याकडून. तुमचा रिस्पॉन्स दिलाच नाही तुम्ही बऱ्याच वेळा. आता देतायत बरेच जण. मग काही मुलांनी दिला नाही म्हणून बाकीच्यांना तसं करणार नाही मी. व्हिडिओ अपलोड नक्की करेन. ऑल द बेस्ट.